शंकरपाळीचा पहा अगदी पटकन असा चुरा होतोय। या प्रमाणात जर साहित्य वापरलं आणि ही पद्धत वापरली तर अगदी 100% तुमची ही शंकरपाळी अशीच खुसखुशीत तयार होणार। शंकरपाळ्या तळताना तेलात अजिबातही विरघळत नाहीत। यामध्ये मी अजिबातही दूध वापरलेलं नाही किंवा या शंकरपाळ्यांना मी अजिबातही लेयर्स पाडलेल्या नाहीत, तरी देखील 100% ह्या खुसखुशीतच होतात। नमस्कार, व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते। आजपासून आपण दिवाळीचा फराळ बनवणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अर्धा किलो मैद्याची 100% खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवून दाखवणार आहे। शंकरपाळी बनवण्याची एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। साहित्यामध्ये 3 वाटी एवढा मैदा घेतलाय। वजनी प्रमाणात हा साधारण अर्धा किलो एवढा मैदा आहे। पुढचं साहित्य मी वाटीनेच मोजून दाखवणार आहे। तर अर्धी वाटी एवढं वितळलेलं तूप घेतलंय, पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी पाणी घ्यायचंय, छोटा अर्धा चमचा एवढं आपल्याला मीठ देखील लागणार आहे। आता एक पॅन घ्यायचा, त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी, पाऊण वाटी साखर, त्यासोबतच मीठ देखील घालून घ्यायचं। साखर आणि मीठ या पाण्यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायचंय। त्याकरता गॅसवरती हा पॅन ठेवून घ्यायचा। एकसारखं हलवत बघा यातील साखर पूर्णतः वितळलेली आहे। तर आता हे आपल्याला थंड करून घ्यायचंय। तोपर्यंत आपण इकडं एका मोठ्या भांड्यामध्ये 3 वाटी एवढा मैदा घेतलाय, त्यामध्येच आपल्याला आता तूप घालून घ्यायचंय। तर बघा, तूप घेताना हे नेहमी वितळलेलंच घ्यायचं, घट्ट तूप घ्यायचं नाही। हे थोडंसं मी गरम करून थंड करून घेतलेलं तूप आहे। यामध्ये घालून आता छान असं या मैद्याला चोळून घ्यायचं। व्यवस्थित चोळायचं म्हणजे शंकरपाळी एकदम अशी खुसखुशीत होते। यानंतर आता थंड करून घेतलेलं साखरेचं पाणी थोडं करून यामध्ये घालायचं आहे। एकदम सर्व पाणी ओतायचं नाही, मिश्रणाचा अंदाज घेत यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे। आता हा पिठाचा गोळा आपल्याला थोडासा मध्यम असा घट्टसर मळायचा आहे। मध्यम घट्टसर म्हणजे कसा, एकदम जास्तही घट्ट नाही आणि एकदम जास्तही पातळ नाही, मध्यम असा हा पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। शंकरपाळ्या आपल्याला छान अशा खुसखुशीत बनवायच्यात। त्याकरता बघा, एकदम जास्त जोर लावून हे पीठ मळायचं नाही, हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचे। बघा, अशा पद्धतीने इथे दाखवल्याप्रमाणे मध्यम असं हलकंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं। एकदम जास्त वेळ देखील पीठ मळण्याची गरज नाही, फक्त मला हे पीठ मळण्याकरता 3 मिनिट लागलेले आहे। आता हे साखरेचं पाणी पहा, फक्त 1.5 ते 2 चमचेच एवढं उरलेलं आहे, म्हणजेच आपलं हे प्रमाण अगदी योग्य आहे। मध्यम गोडीच्या याच्या शंकरपाळ्या तयार होतात। आता मी याच्या लगेचच शंकरपाळ्या बनवायला घेणार आहे। तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही अगदीच 10 ते 15 मिनटं हे पीठ भिजण्याकरता ठेवू शकता। तर बघा, या पिठाचे मी 2 भाग करून घेतलेले आहे आणि 2च उंडे केलेले आहे। तुम्ही हवे तर 3 देखील उंडे करू शकता। एक उंडा मी लाटायला घेतलाय आणि एका उंड्यावरती लगेचच आपल्याला सुती कापड घालून ठेवायचं, म्हणजे तो कोरडा पडणार नाही। तर बघा, चपातीप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचे, परंतु शंकरपाळी ही थोडीशी जाड असते, त्यामुळे थोडंसं जाडच ठेवायचं। शंकरपाळीचं पीठ आपण जास्त वेळ मळलेलं नाही किंवा जास्त जोर लावूनही मळलेलं नाही, जास्त वेळ आपण भिजत देखील ठेवलेलं नाही। लगेचच शंकरपाळ्या करायला घेतल्यात, त्यामुळे याच्या कडा क्रॅक जातात। काही हरकत नाही, या आपल्याला कट करून घ्यायच्यात। तर बघा, आता या साईडच्या कडे आपल्याला कट करून टाकायच्यात, म्हणजेच आपल्याला मस्त अशा शंकरपाळ्या कट करता येतील। 10 ते 15 मिनटं जर पीठ भिजून दिलं तर हे क्रॅक देखील जात नाहीत। आता कट केलेलं हे साईडचं क्रॅक गेलेलं भाग आपल्याला काढून टाकायचं आहे। तर बघा, हा शेप मी एकदम चौकोनी आकारामध्ये कट करून घेते, म्हणजे शंकरपाळ्या एकसारख्या एका आकाराच्या कापता येतील। तर इथे दाखवल्याप्रमाणे सुरीच्या मदतीने बघा, या शंकरपाळ्या मध्यम साईजच्या मी कट करून घेते। तुमच्याकडे जर फिरकी चमचा असेल त्याने कट करून घ्या। लहान मोठ्या तुमच्या आवडीप्रमाणे या शंकरपाळ्या तुम्ही कट करून घेऊ शकता। तर चौकोनी आकारामध्ये मी या शंकरपाळ्या कट करून घेते। एका साईडने बघा उभ्या अशा कट देऊन घेतल्या की आपल्याला पोळपोट फिरवून घ्यायचं आहे आणि सेम पद्धतीने या आपल्याला शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत। या शंकरपाळीमध्ये आपण अर्धी वाटी एवढं तूप वापरलेलं आहे। तर तूप हे कमी झालं तरी देखील चालेल, परंतु तुपाचं प्रमाण जास्त होऊन द्यायचं नाही, नाहीतर शंकरपाळी तळताना ही तेलात विरघळते। तर बघा, या जाडीच्या मी शंकरपाळ्या कट करून घेतल्यात। जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, तुम्ही यापेक्षाही जाड शंकरपाळ्या लाटून घेऊ शकता, परंतु मी थोड्या पातळच लाटलेल्या आहेत, तरी देखील अगदी खुसखुशीत होतात। तर बनवलेल्या ह्या शंकरपाळ्या एका ताटामध्ये काढून घेतल्या आणि दुसरी बॅच देखील मी लाटून घेतली आहे।
आता अशाच पद्धतीने उरलेल्या सरळ शंकरपाळ्या मी बनवून घेते। पहिली बॅच लाटून कट करण्याकरता फक्त 2 ते 3 मिनिट लागलेलं आहे। फक्त 3च मिनिट हे पीठ भिजले तरी देखील दुसरी बॅच लाटताना बघा कमी क्रॅक गेलेला आहे। म्हणजेच 10 ते 15 मिनटं हे पीठ भिजवलं की साईडच्या कडा देखील अजिबातही कट होत नाहीत, व्यवस्थित आपल्याला लाटता येतात। या शंकरपाळ्यांमध्ये आपण दुधाऐवजी पाणी वापरलेलं आहे। तर तुम्हाला दूध वापरायचं असेल तर तुम्ही दूध देखील वापरू शकता, परंतु दूध वापरलेल्या शंकरपाळ्या या लवकर खराब होतात। आता या शंकरपाळ्यांमध्ये आपण पाणी वापरलं आहे तर साधारण 2 ते 3 महिने अगदी आरामशीर ह्या शंकरपाळ्या टिकतात। शंकरपाळीची बघा दुसरी बॅच देखील आपली कट करून झालेली आहे। मध्यम साईजच्या चौकोनी आकारामध्ये मध्यम जाडीच्या अशा ह्या शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहे। आता उरलेल्या सर्व शंकरपाळ्या बनवून घेतल्यात, लगेचच तळायला घेऊयात। शंकरपाळी तळताना तेलाचं टेम्परेचर हे एकदम जास्तही नको किंवा एकदम कमीही नको, मीडियम तेल गरम हवं। आता शंकरपाळी तेलात सोडताना 1-1, 2-2 नाही सोडायची। 1-1, 2-2 सोडली तर सुरुवातीच्या शंकरपाळ्या एकदम काळसर होतात आणि नंतरच्या शंकरपाळ्या हे आतपर्यंत तळल्या जात नाहीत। म्हणून हे ना झाऱ्यावरती शंकरपाळ्या घ्यायच्या आणि तेलामध्ये सोडायच्या। तेलामध्ये शंकरपाळ्या सोडल्यानंतर अशा पद्धतीने चमच्यानेच हलवून घ्यायच्या। त्या सुरुवातीला थोड्याशा मऊसूद असतात त्यामुळे त्या तुटू शकतात। त्यानंतर अधूनमधून अशा झाऱ्याने वरती करून पाहायच्या, जर तळलेल्या दिसल्या तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या। तर या स्टेजला तुम्ही ह्या शंकरपाळ्या काढून घेऊ शकता, परंतु मी अजून थोडा वेळ या शंकरपाळ्या तळून घेणार आहे। बघा हलकासा सोनेरी रंग यायला लागला की ह्या शंकरपाळ्या गाळणीवरती काढून घ्यायच्या आणि तेल चांगलं निथळून घ्यायचं। एकदम जास्त डार्क रंग येईपर्यंत तेलात शंकरपाळ्या ठेवायच्या नाहीत, कारण शंकरपाळी तेलाच्या बाहेर काढल्यानंतर 1 ते 1.5 मिनिट याची कुकिंग प्रोसिजर चालू राहते आणि हलकासा डार्क रंग अजून याला येतो। बघा किती छान शंकरपाळ्या तयार झाल्यात। आता दुसरी देखील बॅच आपल्याला तळून घ्यायची। तर दुसरी बॅच तळताना देखील तेल हे मध्यमच गरम करायचं, एकदम जास्तही नाही किंवा एकदम कमीही नाही। याचं कारणही तुम्हाला सांगते, जर कमी तेल गरम असेल त्यामध्ये शंकरपाळी सोडली तर ती अगदी जास्त प्रमाणात तेल पिते, आणि जर जास्त गरम असेल त्यामध्ये शंकरपाळी सोडली तर शंकरपाळी ही वरून काळी होते परंतु आतमधून ती कच्चीच राहते। त्यामुळे मध्यमच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। तर बघा दुसरी बॅच देखील आपली तळून झाली आहे, काढून घेऊयात। काढल्यानंतर ती छान अशी निथळून घ्यायची। बघा काय सुंदर आणि मस्त अशा शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहे। उरलेल्या सर्व शंकरपाळ्या मी तळून घेतल्यात। आता बघा यातील एक शंकरपाळी तुम्हाला मी तोडून देखील दाखवते। अगदी हलकीशी दाबली तरी देखील पटकन याचा चुरा होतोय। एवढी मस्त आणि खुसखुशीत शंकरपाळी तयार होते। नक्की बनवून पहा, मध्यम गोडीची शंकरपाळी तयार होते। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।